कल्पना करा, आपण ज्या जमिनीवर चालतो तिच्या खाली एक पूर्ण शहर लपलेलं आहे. हो, आणि ते शहर माणसांनी नाही तर मुंग्यांनी बांधलेलं आहे. 2003 मध्ये ब्राझील मधील काही सायंटिस्ट यांनी एक वेगळाच प्रयोग केला. मुंग्यांच्या प्रचंड वारुळामध्ये त्यांनी सिमेंट ओतायला सुरुवात केली. उद्देश एकच, आत नेमकं काय चाललंय हे पाहायचं. विचार असा होता की सिमेंट आत जाऊन घट्ट झालं तर संपूर्ण स्ट्रक्चर दिसेल. आणि जेव्हा त्यांनी नंतर खोदकाम सुरू केलं तेव्हा समोर आलं काहीतरी अविश्वसनीय. जमिनीखाली एक मेगा सिटी तयार झाली होती. आत मोठमोठे टनेल्स, हायवे सारखे रस्ते आणि अगदी व्यवस्थित बनवलेले गार्डन सुद्धा होते. पण हे गार्डन्स साधे नव्हते. मुंग्या बाहेर जाऊन झाडांची पानं कापायच्या, पण ती खायच्या नाहीत. त्या पानांना जमिनीखाली नेऊन दफन करायच्या, कारण त्या पानांवर फंगस तयार होतं आणि हाच फंगस संपूर्ण कॉलनीचं अन्न होतं. म्हणजेच मुंग्या शेती करत होत्या. हे संपूर्ण शहर इतकं मोठं होतं की ते भरायला तब्बल 10 टन सिमेंट लागलं. आणि अनालिसिस मध्ये समोर आलं की मुंग्यांनी जवळपास 40 टन माती बाहेर काढली होती. कल्पना करा, एवढं काम करण्यासाठी लाखो मुंग्या आणि अनेक वर्ष लागली असतील. पण खरी आश्चर्याची गोष्ट अजून बाकीच आहे. मुंग्यांमध्ये कोणताही लीडर नसतो, तरी सुद्धा त्या परफेक्टली कोऑर्डिनेटेड काम करतात. आणि ह्याला म्हणतात कलेक्टिव्ह इंटेलिजन्स. प्रत्येक मुंगीला कळतं कधी काम करायचंय, कसं करायचंय आणि काय करायचंय. या सगळ्यात खास म्हणजे त्या निसर्गाचा अधिक वापर करत नाहीत, फक्त जितकी गरज आहे तितकंच घेतात. आता प्रश्न पडतो, मुंग्या एकमेकांशी बोलतच नाहीत, मग कम्युनिकेशन कसं करतात? तर त्या आवाजाने नाही, तर केमिकल्स, व्हायब्रेशन्स आणि त्यांच्या डोक्यावर असलेल्या अँटिनाच्या मदतीने एकमेकांशी संवाद साधतात. म्हणजेच आपल्याला छोट्या वाटणाऱ्या मुंग्यांच्या जगात एक पूर्ण विकसित शहर, शेती आणि इंटेलिजन्स लपलेला आहे.